आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे. प्रत्येक घरामध्ये देवांसमोर एक दिवा प्रज्वलित हा केलाच जातो. मग तो तुपाचा असू द्या किंवा तेलाचा असू द्या, प्रत्येकाने नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ देवांसमोर हा दिवा प्रज्वलित केला पाहिजे. असं म्हटलं जातं की दिवा देवघरासमोर किंवा देवघरामध्ये लावल्याने, देवांसमोर दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण होते आणि तो जो दिवा आहे तो आपल्यामधली जी सकारात्मकता आहे ते आपल्या घरामध्ये पसरवत असतो आणि निगेटिव्ह एनर्जी जी असते ती दूर होत असते किंवा निगेटिव्ह एनर्जी या दिव्यामुळे दूर होते आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरते. त्याचबरोबर देवांमधली सकारात्मकता जी आहे ती या दिव्यामध्ये उतरत असते आणि अशी ही सकारात्मकता दिव्याच्या प्रकाशातून आपल्या घरामध्ये पसरत असते. त्यामुळे सकाळ संध्याकाळ आपल्याला जमलं तर शुद्ध गाईच्या तुपाचा, नाहीतर तेलाचा तरी दिवा हा लावला पाहिजे. आता जो दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित करत असतो त्याची स्वच्छता आपण नेहमी राखली पाहिजे. जर दिवा तेलकट झालेला असेल किंवा काजळी बसलेली असेल त्याला, तर अवश्य तो दिवा स्वच्छ करा. दर 10 दिवसांनी तरी कमीत कमी हा दिवा तुम्ही स्वच्छ केला पाहिजे. जमत असेल तर रोज तुम्ही ह्या दिव्याची स्वच्छता करा, पण अवश्य आपल्याला आपल्या देवघरातला जो दिवा आहे तो स्वच्छ ठेवला पाहिजे. त्याचबरोबर देवघरातला जो दिवा आहे तो तुम्ही पितळेचा वापरू शकता, स्टीलचा वापरू शकता किंवा चांदीचा वापरू शकता, मातीचा वापरू शकता. पण लक्षात घ्या की ॲल्युमिनियमचा जो दिवा असतो, जे दिवे चांदीसारखे दिसतात अशा प्रकारचे भरपूर दिवे बाजारामध्ये उपलब्ध असतात. अगदी फॅन्सी दिसतात म्हणून आपण ते घेतो, पण तसं न करता तसे ॲल्युमिनियमचे दिवे आपल्याला चुकूनही खरेदी करायचे नाही आहेत. तर तुम्ही इतर धातूंचे दिवे किंवा मातीचा दिवा देवघरामध्ये लावू शकता. दिव्याची वात ही नेहमी उत्तर किंवा मग पूर्व दिशेला तुम्ही करू शकता. फक्त दिव्याची वात आपल्याला दक्षिणेकडे करायची नाही. म्हणजे जो तुम्ही देवघरामध्ये दिवा लावता, देवांसमोर दिवा लावता, त्या दिव्याची वात कधीच दक्षिणेला करायची नाही. एकतर असा तुम्ही दिवा घ्या की ज्याची वात जी आहे ती मध्ये असते, म्हणजेच वातीचं तोंड जे आहे ते वर ब्रह्मांडाकडे असेल असा तुम्ही दिवा घेऊ शकता. किंवा मग दिव्याची वात तुम्ही उत्तरेला किंवा पूर्वेला करू शकता. आता बघा, हे तर आपल्याला समजलं की देवघरामध्ये देवांसमोर आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे, तुळशीसमोर दिवा लावायचा आहे. जर तुम्ही लावत नसाल काही कारणाने तर वेळात वेळ काढून सकाळ संध्याकाळ देवांसमोर दिवा लावायला सुरुवात करा. बघा, तुमच्या घरातलं वातावरण खूप सकारात्मक बनेल. आता दिव्याचे अनेक उपाय आपण करू शकतो आणि कितीतरी अडचणी आपल्या आयुष्यामध्ये ज्या येतात त्या दिव्यांच्या उपायामुळे दूर होतात. त्यामुळे आपल्याला दिवा लावताना काही खास गोष्टी त्यामध्ये टाकायच्या आहेत. जशी तुमची समस्या असेल, ज्या तुमच्या अडचणी असतील त्यानुसार तुम्ही या दिव्यामध्ये सतत जर या काही खास गोष्टी टाकत राहिलात तर नक्कीच त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होतो. तेच आपण पुढे बघणार आहोत. आता बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, दिव्याचे कोणतेही उपाय करत असताना यामध्ये आपल्याला जोडवात वापरायची आहे. बघा, 2 वातींची 1 वात बनवायची आहे आणि अशीच वात आपल्याला उपायांसाठी वापरायची आहे. त्याचबरोबर बघा, जे मी 3ही उपाय सांगणार आहे त्यामध्ये जोडवात तर वापरायचीच आहे. त्याचबरोबर प्रत्येक दिव्याला आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे. हे 3ही उपाय करताना तुम्हाला दिव्याला खाली तांदळाचं आसन द्यायचं आहे. एखाद्या डिशमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती हळद कुंकू वाहून हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. तर बघा, या उपायांसाठी तुम्ही चांदीचा दिवा वापरू शकता, पितळेचा वापरू शकता, मातीचा दिवा वापरू शकता किंवा तांब्याचा देखील दिवा वापरू शकता. फक्त ॲल्युमिनियमचा दिवा वापरू नका. तर आता आपण पहिला उपाय बघूयात. आता समजा तुम्हाला खूप शत्रूंचा त्रास होतोय, म्हणजे कोणतीच व्यक्ती तुमच्याशी व्यवस्थित
बोलत नाही आहे किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये सहकारी त्रास देत आहेत किंवा विरोधक तुमचे खूप बनलेले आहेत, तुमच्या विरोधात सर्व गोष्टी होत आहेत, कोणीही तुमच्या बाजूने बोलत नाही. थोडक्यात काय तर शत्रुपीडा तुम्हाला होत आहे, शत्रूंचा त्रास होत आहे, विनाकारण तुम्हाला सर्वजण त्रास देत आहे. तर अशासाठी तुम्ही दिवा घ्यायचा आहे, मातीचा घ्या, म्हणजे पणती घेऊ शकता किंवा कुठल्याही धातूचा तुम्ही दिवा घेऊ शकता. आधी सांगितल्याप्रमाणे तांदळाचं आसन त्या दिव्याला द्या आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे, जोडवात टाकायचे आहे आणि या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी टाकल्यानंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या इष्टदेवतेला की मला असा असा शत्रूंचा त्रास होत आहे, असा असा मला शत्रुपीडा होत आहे, तर शत्रूंचा त्रास कमी व्हावा, माझे विरोधक कमी व्हावेत, असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर असा हा दिवा जर तुम्ही सलग 21 दिवस लावलात तर नक्कीच तुमची शत्रुपीडा कमी होते किंवा शत्रूंपासून होणारा त्रास तुमचा कमी होतो. फक्त रोज तुम्हाला हा असा दिवा लावायचा आहे. सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही कधीही तुम्हाला जमेल तेव्हा एक वेळ ठरवून ठेवा आणि तो दिवा रोज लावायचा आहे 21 दिवस. याच्यामधलं जे तेल आहे ते तुम्ही काय करायचं आहे, रोज नवीन त्यामध्ये तेल टाकायचे. त्याचबरोबर वात जी आहे तर ती तुम्ही रोज बदलली तरी चालेल किंवा 2 दिवसांनी तुम्ही बदलली तरी चालेल आणि आधीची जी वात उरलेली आहे ती तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्या. त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला नवीन पुन्हा मोहरी चिमूटभर टाकायची आहे. रोज तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी यामध्ये टाकावी लागणार आहे. तांदूळ आहेत तसे ठेवले तरीही चालेल किंवा बदलले तरी चालेल. आता दुसरा जो उपाय आहे तो धनप्राप्तीसाठी आहे. जर तुम्हाला अजिबातच धनप्राप्ती होत नसेल, व्यवसाय चालत नाही आहे किंवा व्यवसायामध्ये सतत तुम्हाला आर्थिक नुकसान होत आहे किंवा असं तुम्हाला वाटतं आहे पैशाची आवक आपल्या घरामध्ये वाढत नाही आहे किंवा आर्थिक प्रगती होत नाही आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, दिवा घ्यायचा आहे असा, तांदळाचं आसन द्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूपच या उपायासाठी लागणार आहे. जेव्हा तुम्ही आर्थिक प्रगतीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय करता तेव्हा दिव्यामध्ये तूपच घालावं लागतं. त्यामुळे देशी गाईचं तूप तुम्हाला मिळालं तर अवश्य तुम्ही आणून ठेवा या उपायासाठी. यामध्ये तूप घालून जोडवात टाकून यामध्ये आपल्याला 2 हिरव्या वेलची टाकायच्या आहेत. हिरव्या वेलची ज्या आहेत त्या अगदी थोड्याशा तुम्हाला फोडून घ्यायच्या आहे. पूर्ण त्याचे जे आतले जे बी आहेत काळे ते टाकायचे नाही, तर हलक्याशा तुम्हाला त्या वेलची ज्या आहेत त्या थोड्याशा फोडून घ्यायच्या आहेत. म्हणजे वेलचीचा जो सुवास आहे तो या तुपामध्ये उतरतो आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे या सुवासाने आकर्षित होते, कारण माता लक्ष्मीला वेलची अत्यंत प्रिय आहे. तर हिरव्या वेलची 2 तुम्हाला टाकायच्या आहेत आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे, माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये नेहमी वास करावा आणि माझी आर्थिक प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुम्ही जर असा 21 दिवस दिवा तुमच्या देवघरासमोर लावला तर नक्कीच तुमची आर्थिक प्रगती थांबणार नाही. नक्कीच ती आर्थिक प्रगती जी आहे ती तुमची चांगली होईल. व्यवसाय चालत नसेल तर व्यवसाय चालू लागेल आणि पैशाची आवक नक्की वाढेल. इथे देखील तुम्हाला काय करायचं आहे, रोज तूप जे आहे ते तुम्हाला नवीन दिव्यामध्ये ठेवायचं आहे. दिवा तोच ठेवला तरी चालेल. तिन्ही उपायामध्ये दिवा तुम्ही तोच सेम वापरू शकता. फक्त रोज दिव्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप टाकायचं आहे. जोडवात जी आहे ती बदलणं शक्य असेल रोज तर अवश्य तुम्ही ती बदला आणि आधीची जी वात आहे ती एखाद्या डब्यामध्ये तुम्ही ठेवा. तर आणि जी वेलची आहे आधी टाकलेली वेलची तुम्ही पुन्हा एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता आणि नवीन वेलची रोज 2 नवीन वेलची तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत. आता पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे जर तुमच्या घराला नजरदोष असेल किंवा मुलांवरती नजरदोष असेल, असं आपल्याला जाणवतं की घराला नजरदोष आहे किंवा काहीतरी वाईट शक्तींचा वावर आपल्या घरामध्ये आहे
मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी येत आहे, आपल्या प्रगतीमध्ये अडचणी येत आहेत, तर यासाठी तुम्ही असा दिवा लावला आणि दिव्यामध्ये जर तुम्ही रोज 2 काळ्या मिरी टाकल्या तर अशा दिवा लावल्यामुळे तुमच्या घरातला जो नजर दोष आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो. दिवा लावताना तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 2 काळ्या मिरी टाकायच्या आहेत आणि माझ्या घराला जो नजरदोष आहे तो दूर व्हावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे आधीच्या ज्या मिऱ्या आहेत आणि ज्या वात्या आहेत त्या एका डब्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत आणि रोज तुम्हाला नवीन त्यामध्ये काळी मिरी टाकायची आहे. आणि जर असा दिवा तुम्ही 21 दिवस लावला तर घराला लागलेला जो नजरदोष आहे, मुलांवरील नजरदोष आहे, तो देखील दूर होतो. आता तुमचा उपाय करून झाल्यानंतर 21 दिवसांनी तुम्ही या ज्या वात्या आहेत किंवा वेलची आहेत किंवा मग काळ्या मिरी आहेत किंवा पिवळी मोहरी आहे, हे सर्व तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मातीमध्ये तुम्ही ते दाबून ठेवू शकता. तर बघा, जर तुम्हाला हे 3ही उपाय एकाच वेळी करायचे असतील तर तुम्ही अवश्य करू शकता. फक्त देवघरामध्ये 3 दिवे असे प्रज्वलित करायचे नाहीत, तर 3 हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर एक एक्स्ट्राचा दिवा देखील आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे टोटल 4 दिवे तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित केले गेले पाहिजेत. 3 दिवे कधीच देवांसमोर लावू नयेत, म्हणून एक एक्स्ट्राचा दिवा लावायचा आहे. आणि बघा, हा उपाय करताना देवघरामध्ये जो आपण नेहमीचा दिवा प्रज्वलित करत असतो तो प्रज्वलित करायचा आहे. असं नाही की हा दिवा मी लावलेला आहे, हा उपाय मी करणार आहे, त्यामुळे देवांचा जो दिवा आहे तो मी लावणार नाही, असं करू नका. उपायासाठी सेपरेट दिवा तुम्ही घ्या. पणती घेतली एखादी मातीची तरीही चालेल, पण देवांचा जो दिवा आहे तो प्रज्वलित केला गेलाच पाहिजे. हा उपाय स्त्री, पुरुष, अविवाहित महिला, पुरुष, विधवा स्त्रिया देखील करू शकतात. आणि लक्षात घ्या, स्त्रियांनी तुमची जी मासिक पिरियड आहे ती येऊन गेल्यानंतर तुम्ही सलग 21 दिवस हा उपाय करू शकता. फक्त प्रयत्न करा की या उपायामध्ये खंड नाही पडला पाहिजे. तर आपल्याला असा हा उपाय सलग 21 दिवस करायचा आहे. करून बघा तुम्ही. नक्कीच तुम्हाला याचे खूप चांगले सकारात्मक रिझल्ट्स दिसतील. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.